अल्टरनेट स्ट्रेचिंग अँड रिलॅक्सेशन. यासाठी पाय गुडघ्यामध्ये न वाकवता सरळ वरती घ्यायचा आहे. दोन्ही हातांनी आपल्या गुडघ्याच्या पाठीमागे पकडायचा आहे आणि हळूवार पाय गुडघ्यामध्ये वाकवून पंजे खाली घ्यायचे आहेत. पुन्हा श्वास आतमध्ये घेत पाय पूर्ण सरळ करायचा आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. श्वास बाहेर सोडत पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आतमध्ये घेत पुन्हा पाय सरळ करायचा आहे. पायाच्या पाठीमागच्या बाजूला ताण द्यायचा आहे. अशा प्रकारे 5 वेळा आपल्याला आवर्तन करायचं आहे. आणि शेवटी पाय सरळ झाल्यानंतर दोन्ही हात खाली टेकवायचे आहेत आणि हळूवार पाय सरळ आणि नियंत्रणामध्ये खाली घ्यायचा आहे. या अशा क्रियेमुळे पायाच्या स्नायूंची अल्टरनेट स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेशन झाल्यामुळे गुडघा, घोटा, पोटऱ्यांच्या स्नायूंची आणि सांध्यांचे कार्य सुधारण्यासाठी मदत होते. त्यांच्यातील वेदना कमी होतात. पायातील रक्तपुरवठा सहज शरीराच्या वरच्या भागाकडे येतो. त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स, सायटिका आणि पायदुखी कमी होते.